रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच आयोजित जिल्हास्तरीय पक्षी मित्र संमेलनात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। जिल्ह्याच्या वनपर्यटनाला चालना देण्यासाठी महाधनेश म्हणजेच ग्रेट इंडियन हॉर्नबिल या देखण्या पक्षाला जिल्ह्याची प्रमुख प्रजाती म्हणजेच फ्लॅगशिप स्पेसीस म्हणून घोषित करण्यात आला आहे। या निर्णयाचं सर्व स्तरावरून स्वागत होत आहे। खूप चांगलं जंगल जे जसं आपण आज बघत होता की धनेश पक्षी जो आहे हॉर्नबिल, त्याच्यामुळे जंगलांची कशी वाढ होते हे अत्यंत उत्तम तऱ्हेने आज सांगितलं गेलं। त्याचप्रमाणे आपल्याला जे जंगल टिकवायचे असेल, जंगलांची वाढ करायची असेल, अतिशय महत्वाची झाडं वाचवायची असतील तर अशा प्रकारे पक्ष्यांचं हॅबिटॅट म्हणजे अधिवास वाचवणं का गरजेचं आहे ते अशा गोष्टीतून सगळ्यांना कळून येतं आणि मग एक लोकांची चळवळ तयार होते। त्यामुळे अशा प्रकारच्या कॉन्फरन्सेस लोकांच्या अवेअरनेससाठी आणि लोक स्वतः काय करू शकतात हे कळण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। हे जे बर्ड कॉन्फरन्स आहे 2026चं हे रत्नागिरी वनविभागाच्या किंवा रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासातलं पहिलंच आहे। जवळपास 350 पेक्षा जास्त पक्ष्यांचे स्पीशीज इथे आढळतात आणि मेजरली इथे हॉर्नबिल म्हणजे आपण इथल्या लोकल भाषेत धनेश, तर धनेशचं जास्त 4 ते 5 स्पीशीज धनेशच्या इथे आढळतात। ग्रेट हॉर्नबिल, मलबार पाईड हॉर्नबिल, ग्रे हॉर्नबिल असे हे विविध व्हरायटीज इथे हॉर्नबिलच्या आहेत। पक्ष्यांचा अधिवास वाचवण्यासाठी आणि देवरायांचं संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन या निमित्तानं केलं गेलं। आजच्या कॉन्फरन्समध्ये बोलताना मला काही गोष्टी जाणवल्या की आपण आजच्या कॉन्फरन्समधून माझं सगळ्या वक्त्यांना आणि सगळ्या श्रोत्यांना विनंती आहे की फक्त बेसिक टॉक न करता वे अहेड किंवा फ्युचर प्लॅन्स करून जर आपण ही कॉन्फरन्स केली तर येणाऱ्या काळासाठी या कॉन्फरन्सचं महत्व अधोरेखित होईल। महाराष्ट्रामध्ये किंवा किंबहुना भारतामध्ये 1300 पक्षी आहेत, त्यातले महाराष्ट्रात जवळपास 470-500 पक्षी आहेत, म्हणजे 45% डायव्हर्सिटी इन इंडिया ही महाराष्ट्रामध्ये आहे। सकाळपासून मी बघतोय वातावरण पूर्णपणे उत्साहाने भरलेलं आहे। आमचे माजी अध्यक्ष डॉक्टर भाऊ काटदरी इथे आहेत, माझे इतरही सहकारी इथे आहेत, वन विभागाचे माझे ज्युनियर सिनियर सर्व मंडळी आहेत, ज्यांच्याबरोबर कधी काम केलं, ज्यांच्याबरोबर कधीतरी इंटरॅक्ट करावं लागलं अशी सर्व लोक आहेत। एकूणच जी वातावरण निर्मिती झालेली आहे ही वातावरण निर्मिती आपण सर्वांनी परत जाताना आपापल्या घरी आपापल्या मित्रपरिवारांकडे घेऊन जायची आहे। या उपक्रमामुळे आता रत्नागिरीचं नाव जागतिक पक्षी पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उमटेल हे नक्की।